पुढची महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईमध्ये घर मागणीचं पत्र आता मागे घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। शरद पवारांनी या निर्णयाला विरोध केला होता आणि पवारांच्या विरोधानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी हे पत्र मागे घेतलं। मुख्यमंत्र्यांनी आमदारांना मुंबईमध्ये घर देण्याची जी घोषणा केलेली होती त्याला सर्व स्तरातून विरोध वाढत गेला। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या गोष्टीला विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईमध्ये घर मागणीचं पत्र आता मागे घेतलेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। शरद पवारांनी या निर्णयाचा विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी मुंबईमध्ये घराच्या मागणीचं पत्र मागे घेतलंय। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती आमदारांना मुंबईमध्ये घर देण्यासंदर्भातली, मात्र याच मुद्द्याला धरून अनेक स्तरातून याला विरोध झाला। तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या गोष्टीला विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी मुंबईतल्या घराच्या मागणीचं पत्र आता मागे घेतलेलं आहे। त्यामुळे हे सरळ सरळ दिसतंय स्पष्टपणे की राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईतली आमदारांसाठीची घरं ही नाकारलेली आहेत। काँग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादीनं सुद्धा या निर्णयातून माघार घेतली आहे। अर्थात आमदारांना दिल्या जाणाऱ्या घरांवरून आता सरकारनं घुमजाव केल्याचं दिसतंय। आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत आहेत। विनोद, आतापर्यंत जो काही निर्णय घेतला गेलेला होता आमदारांच्या मुंबईतल्या घरासंदर्भातला, आता तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुद्धा पत्र मागे घेतलेलं आहे, काय सविस्तर सांगाल? नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधानंतर आमदारांना जे मुंबईत घर उपलब्ध करून देण्याचा जो निर्णय होता त्या निर्णयावर मात्र आता राष्ट्रवादी पक्षाने माघार घेतली आहे आणि राष्ट्रवादी पक्षाचे जे आमदार आहेत, ज्या आमदारांनी मुंबईमध्ये घर मिळावं यासाठी अर्ज केले होते आणि काही निवेदन दिले होते ते निवेदन आता मागे घेत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। शरद पवार यांच्या विरोधानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये एकंदरीत आता मुंबईमध्ये घरं नकोत अशी भूमिका आमदारांची आहे आणि त्यामुळे जे त्यांनी दिलेले निवेदन आहे ते मागे घेत आहे। आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळामध्ये मुंबईमध्ये आमदारांना घर देण्याबाबतची घोषणा केली होती आणि त्यानंतर मात्र संपूर्ण स्तरावरून टीकेची झोड उडाली होती। त्यानंतर मात्र आता शरद पवार यांनी ज्याप्रमाणे काल वक्तव्य केलं त्यानंतर संपूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी हे एक निश्चय केला आहे की मुंबईमध्ये सरकारतर्फे माझं घर नको, त्यासाठी जी निवेदन दिले होते, जे पत्र दिले होते ते आता त्यांनी परत घेतले आहे। यामुळे आता सरकारचा एक मोकळा श्वास या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण शरद पवार यांच्या विरोधानंतर मात्र सरकारची भूमिका आता बदलेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही असंही या ठिकाणी पाहायला मिळतंय। बरं विनोद, आतापर्यंत किती आमदारांनी या संदर्भात एक पाऊल मागे घेतलंय? साधारणतः 20 आमदारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती मिळत आहेत। जवळपास 35 पेक्षा जास्त आमदारांनी असे निवेदन मुंबईमध्ये घर मिळण्यासाठी केले होते अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। ज्याप्रमाणे मुंबईमध्ये घरं जी खूप महाग असतात आणि ते शासकीय स्तरावर मिळावं आणि शासकीय दरामध्ये मिळावं अशी भूमिका त्या पत्रातून मांडण्यात आली होती। त्यानंतर मात्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला होता, परंतु कोरोना काळ आणि खास करून आर्थिक व्यवस्था डगमगीला जात असताना महाराष्ट्राला हे परवडण्यासारखं विषय नसल्यामुळे शरद पवार यांनी या विषयाला विरोध केला आणि त्यानंतर मात्र अनेक आमदारांनी पुढाकार घेऊन संपूर्णपणे विनोद, याच संदर्भात आपण अधिक बोलूयात। राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडल्या गेल्यात। विद्याताई, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आमदारांना मुंबईमध्ये मिळणाऱ्या घरासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसनं काय भूमिका घेतली आहे? नाही, राष्ट्रवादी काँग्रेसने जी भूमिका घेतलेली आहे ती पवार साहेबांनी पण स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की कोणालाही फुकट घरं मिळणार नाहीयेत आणि आमदारांना काय अगदी फुकट घरं देण्याची गरज नाही हे सगळ्यांनी, म्हणजे काँग्रेसने सांगितलं, राष्ट्रवादीने सांगितलंय, आदित्य ठाकरेंचं पण स्टेटमेंट मी ऐकलंय। त्यामुळे फुकट कोणी कोणाला काही देत नाहीये आणि आमदार सुद्धा अनेक आमदारांनी सांगितलंय की आम्हाला घरांची गरज नाही। त्यामुळे मला असं वाटतं हा विषय संपलेला आहे आणि तुम्हाला जर काय पूर्वी जसं आमदारांना एक ठराविक कोट्यातनं म्हणजे 2% वगैरे त्याच्यातनं जसे पत्रकारांना मिळतात जसं आणि इतर क्षेत्रातल्या लोकांना मिळतात तसे म्हणजे त्याची काही ते फुकट नसणार आहे, ते किंमत आणि जे काय असेल त्याच्यावरतीच ते घरं असणार आहेत, तसं द्यायला हरकत नाही असं
पवार साहेबांचं म्हणणं होतं की पूर्वी जसं तुम्हाला जर ज्यांना घराची आवश्यकता असेल तशा लोकांचा विचार व्हावा. तर मला असं वाटतं ते अगदी स्पष्ट आहे. आणि मुंबईमध्ये असो किंवा इतर ठिकाणी पुण्यालाही आपण बघितलं तर घरांच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. मध्यम वर्गाला सुद्धा घरं घ्यायला परवडत नाही अशी परिस्थिती असताना आणि ज्या आमदारांची आपण आकडेवारी बघितली तर अत्यंत धनदानगी आमदार सुद्धा आहेत की ज्यांना घरांची आवश्यकता नाहीये. तर असे लोक घरं घेणारही नाहीयेत ना. त्यामुळे खासदार असो किंवा आमदार असो ज्यांच्याकडे घरं आहेत, ज्यांना घराची आवश्यकता नाहीये, त्यांना फुकट घरं देण्यात काहीच अर्थ नाहीये आणि कोणी घेणारही नाहीये मला असं वाटतं. तर घरांचा प्रश्न हा गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा आणि कनिष्ठ मध्यम वर्गाचा हा सोडवायला पाहिजे आणि त्यासाठी मला वाटतं निश्चितच सरकारने प्रयत्न केले. बरोबर. मात्र जरी आता विरोध झालेला असला किंवा हा निर्णय तुम्ही मागे घेतलेला असला तरी देखील हा निर्णय काही दिवसांपूर्वी तर झालेला होता आणि अगदी सर्वसामान्यांनी सुद्धा त्याला विरोध केला, म्हणून हे पाऊल उचलले आता? नाही, मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की मी स्वतः सुद्धा आमदार होते. कोट्यातले घरं ही कधीच बंद झालेली आहेत. म्हणजे 2014च्या आधीपासूनच ते आमदारांचा कोट्यातनं घरं मिळायची ती कधीच बंद झालेली आहेत. मला वाटतं ते आदर्श प्रकरणानंतर वगैरे ज्यावेळेस आवाज उठला होता तेव्हा त्याच्या आधीपासूनच घरं हे बंद झालेली आहेत. त्यामुळे अनेकांनी प्रयत्न करूनही अनेकांना घरं मिळालेली नाही. हे मी स्वतः बघितलेलं आहे म्हणजे ती सभागृहात असताना. त्यामुळे आता जर का हा विषय आलेला आहे की आमदारांना घरं द्यावी किंवा फुकटात घरं द्यावी, हा कोणी आरडाओरडा केल्यामुळे आलेला नाहीये. तर अशा प्रकारचे फुकट घरं हे कोणालाच देऊ नये. म्हणजे आमदार असो किंवा आणि कोणालाही असो, आणि ती घरं कोणी विकताही कामा नये असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे आता हा विषय आलेला आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला की ह्याच्यात सर्व नेत्यांनी म्हणजे पवार साहेबांसारखे मोठे नेते असो, जितेंद्र आव्हाडांचे गृहमंत्री असो, सगळ्यांनीच खुलासा केलेला आहे आणि अशा प्रकारे घरं मोफत वगैरे दिले जाणार नाहीये. जी काय त्याची किंमत असेल त्या किमतीप्रमाणे ती घरं ज्यांना गरज असेल त्यांनाच देण्यात येतील. उगाच कोणालाही घरं दिली जातील असं नाहीये. आणि मी तुम्हाला जे स्पष्ट केलं, अनेक वर्ष मी झोपडपट्ट्यांमध्ये आणि घरांसाठी कामं करते. तर मला असं वाटतं कनिष्ठ मध्यम वर्गाला आणि झोपडपट्टीतल्या लोकांना घराची आवश्यकता आहे. तर परवडणारं घर हे सगळ्यांनाच मिळालं पाहिजे. मग काही आमदार हे गरीबही असतील किंवा त्यांच्याकडे घर नसेल तर त्यांना सुद्धा योजनेमध्ये त्याप्रमाणे त्यांना घर दिलं पाहिजे. पण आपल्याकडे 90-95% आमदारांकडे घरं आहेत. त्यामुळे तो प्रश्न येणार नाही. आणि काही आमदारांनी तर आपल्याला सांगितलेलं आहे की आम्हाला घराची आवश्यकता नाही. त्यामुळे आमदारांना काहीतरी फुकट देतोय असं जे आपलं उठवलं जाते त्याच्यावर आता मला वाटतं पडदा पडायला हरकत नाही. जी. विद्या चव्हाणजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. एकूणच आमदारांना घरांची काही आवश्यकता नाही असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या निर्णयाचा विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईतल्या घरासंदर्भातलं आपलं पत्र मागे घेतलंय.